राज्यात रविवारी कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। जळगाव जिल्ह्यात पुढचे 2 दिवस पावसाची शक्यता आहे। गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षकांनी केलंय। जळगाव तालुक्यातील कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू असून आतापर्यंत जळगाव तहसील कार्यालयाकडून 2,55,489 कागदपत्रांची तपासणी करण्यात आली। यात 16,973 कुणबी नोंदी आढळल्या आहेत। जळगाव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात कापसाच्या लागवडीत मोठी घट झाली आहे। कापसाला कमी भाव आणि लागवडीचा खर्च जास्त पण उत्पन्न कमी या कारणांमुळे शेतकरी इतर पिकांकडे वळलेत, त्यामुळे कापूस लागवडीत तब्बल 14,000 हेक्टरनं घट झाली आहे। देशातील बाजारात सोयाबीनचे भाव स्थिर आहेत। सोयाबीनला प्रति क्विंटल 4,800 ते 5,100 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय। यापुढील काळात देखील सोयाबीनचे भाव स्थिर राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे स्थिर आहेत, तर बाजार समित्यांमध्ये देखील कापसाचा दर स्थिर आहे। देशातील बाजारात कापसाला प्रति क्विंटल 6,800 ते 7,400 रुपयांचा भाव मिळतोय। बाजारातील कापसाची आवक गेल्या काही दिवसांपासून स्थिरावली आहे। यापुढील काळात सुद्धा कापूस आवक सरासरीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे। आणि आता थेट जाऊयात कराडमध्ये अजित पवार बोलतायत। ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी रोवली आणि आज देखील त्यांच्या 39 वर्ष, पुढच्या वर्षी 40 वर्ष पूर्ण होतील चव्हाण साहेब आपल्यातनं जाऊन, परंतु त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांच्यावर लिहिलेली पुस्तकं, त्यांचे विचार, त्यांचा एकंदरीत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातनं त्यांनी त्या काळामध्ये घेतलेले निर्णय हे किती महत्त्वपूर्ण होते हे आज प्रत्येकाला काम करत असताना जाणवतंय। अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वाचाळवीरांची संख्या आपण वाढलेली बघतो। अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे आणि त्याच्यामुळं त्या अधिकाराचा वापर हा पण कशा प्रकारे करायचा हाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे। परंतु वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असताना रोज आपण बघतो कुणी ना कुणी काही ना काही स्टेटमेंट करतं, कुणी आरे म्हणलं की दुसऱ्यांनी कारे म्हणायचं। हे काही शिकवून आपल्याला चव्हाण साहेबांनी शिकवलेली नाहीये। ही महाराष्ट्राची परंपरा नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। हे खरं तर सर्वांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे। मी आज चव्हाण साहेबांना त्यांच्या स्मृतीला विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो, कारण आता वातावरण एकदम बदललेलं। मला पायलटचा निरोप आला की मला पुण्याला जायचं आहे, आपल्याला लवकर निघायला पाहिजे। त्याच्यामुळे मी दर्शन घेतलं। इथं भजनी मंडळ गेले 20 वर्ष कराड शहरामध्ये काम करतंय, त्यांचंही इथं भजन त्या ठिकाणी चालू आहे आणि आता मी परत निघालेलो। वाचाळवीरांचा उल्लेख केला दादा, वाचाळवीरांचा उल्लेख केला, सगळ्याच पक्षामध्ये वाचाळवीर। मी सांगितलं ना, मी कुठल्या पक्षाचा उल्लेख केला का? मी दोन्ही बाजू म्हणल्यानंतर सगळेच आले ना, त्यात आम्ही लोक पण आलो आणि सगळेच आले। मला कुणाला असं पर्टिक्युलर टोकायचं नाहीये। माझ्या सकट सगळ्यांनी त्याचं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण त्या ठिकाणी करावं। काय सल्ला द्याल? कारण दादा नाही, सल्ला काय, दूषित होते महाराष्ट्रातलं, जातीमध्ये तेढ निर्माण होते। आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर अनेक प्रश्न आहेत। प्रत्येकाला आपल्या आपल्या समाजाच्या करता आरक्षण मागण्याचा अधिकार आहे, त्याहीबद्दल कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही। ते देत असताना ते कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये टिकलं पाहिजे। पाठीमागच्या काळामध्ये देत असताना एकदा पृथ्वीराज बाबाच मुख्यमंत्री होते, त्यावेळेस आम्ही लोकांनी दिलं होतं, आम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये होतो, परंतु दुर्दैवाने ते हायकोर्टात टिकलं नाही। पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आल्यावर त्यांनी प्रयत्न केला, त्यांनी दिलं, ते हायकोर्टात टिकलं, परंतु सुप्रीममध्ये टिकलं नाही। अशा पद्धतीनं ते घडलं आणि मग त्याच्यातनं त्या घटकाला असं वाटतं, त्या समाजाला असं वाटतं की बाबा आम्हाला काही हे खेळवतायत का राज्यकर्ते, आणि त्याच्यातनं जे निर्णय घेतात त्यांच्याबद्दल पण गैरसमज निर्माण होतात। काही जण त्या संदर्भामध्ये देखील वक्तव्य केल्यानंतर नवीन पिढीच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारचे भावना वाढीला लागते। मात्र प्रत्येकाला आज अनेक जण वेगवेगळे समाज पुढे आलेले आहेत
आणि स्वतः राज्याचे प्रमुख या नात्याने एकनाथराव शिंदे साहेबांनी दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये त्यांच्या पक्षाचा मेळावा होता, तिथं युगपुर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळा होता, त्याची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं मी देणारच. तशा पद्धतीचा प्रयत्न सरकारचा स्वतः एकनाथराव शिंदे साहेबांचा चाललेला आहे. त्यांनी काही समित्या पण नेमलेल्या आहेत. मागास आयोगाला पण सांगितलेलं आहे. मागास आयोगाला मध्ये देखील ते सिद्ध करावं लागतं की कशा पद्धतीनं हा समाज मागासलेला आहे. इतर पण वेगवेगळ्या समाजाचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. धनगर समाजाची मागणी आहे. धनगर समाजाची मागणी पुढे येते त्यावेळेस आदिवासी समाजाचा वेगळी त्याच्यामध्ये भूमिका आहे. ही मागणी येते त्यावेळेस ओबीसी समाजाची त्याच्यामध्ये वेगळी भूमिका आहे. शेवटी प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. फक्त तो अधिकार प्रत्येकजण वापरत असताना त्याच्यातनं कटुता होऊ नये, त्याच्यातून एकमेकाच्या बद्दल चीड निर्माण होऊ नये, एकमेकाच्या बद्दल गैरसमज निर्माण होऊ नये, ह्याबद्दलची काळजी ही सर्वांनीच घ्यावी अशी माझी आज चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सगळ्यांना विनंती आहे. छगन भुजबळ सातत्यानं वेगळी भूमिका त्या संदर्भात मी आता प्रत्येकाची नावं त्या ठिकाणी घेऊन कोट करून मी बोलताना पत्रकार मित्रांनो तुमचा मान ठेवला. मी सगळ्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला त्याच्याबद्दलचं उत्तर दिलं. मी पर्टिक्युलर कोणाला डोळ्यासमोर ठेवून करत नाही. ह्याच्यामध्ये मी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष सगळ्यांनीच ह्या संदर्भामध्ये हे भूमिका नीटपणे समजून घेऊन कुणाच्या भावना दुखवल्या जाणार नाही. आणि प्रत्येकाला तर मागणी करण्याचा अधिकार आहे. अर्थात ती मागणी करत असताना ती नियमात चौकटीत बसवण्याच्या करता जे काही वेळ लागेल तो वेळ तर द्यावाच लागतो. नाहीतर मग पुन्हा ते कोर्टात गेल्यावर टिकत नाही. कोर्टात नाही टिकल्यानंतर मग सगळ्यांचाच होतो की बाबा हे पहिल्यांदा आपण नाकारलं, दुसऱ्यांदा पण नाकारलं. त्याच्या संदर्भामध्ये बिहार सरकारने काही वेगळे निर्णय घेतले. आता पुढं आमचं अधिवेशन आलंय, त्याच्या निमित्तानं आमच्यात काही चर्चा चाललेली आहे की आपल्याला तसं काही करता येईल का. कारण 52% दिलेलं आरक्षण SC ST NT OBC सगळे मिळून आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि 10% इकॉनॉमी विकर सेक्शन असं 62% आरक्षण हे ऑलरेडी आपल्या महाराष्ट्रामध्ये दिलं गेलेलं आहे. आणि बहुतेकांचं ज्यावेळेस एकनाथराव शिंदेंनी मुख्यमंत्री या नात्याने बैठक बोलवली होती सर्व पक्षांची, त्यावेळेस सर्व पक्षांच्या नेत्यांनी आणि प्रमुखांनी सहकाऱ्यांनी हीच भूमिका मांडली की बाबा देत असताना कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा पद्धतीनं त्याच्यातनं मार्ग काढावा असं एकमताने सगळ्यांनी सह्याद्रीच्या मीटिंगमध्ये ठरवलं. आणि तशा पद्धतीचं प्रेस नोट पण काढण्यात आली आणि मीडियामध्ये ती सादर करण्यात आली. सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कराडच्या प्रीती संगम या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते. राज्यातल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांवरती पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले. आणि आता पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात. ज्वारीला बाजारात चांगला भाव मिळतोय आणि ज्वारीच्या भावामध्ये मागील आठवड्यापासून चांगली वाढ झाली आहे. ज्वारीचा सरासरी भाव 4,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय. यंदा कमी पाऊस, कमी पेरा आणि पाणी टंचाईमुळे ज्वारीच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. परिणामी ज्वारीच्या भावाला चांगला आधार मिळू शकतो असा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे. टोमॅटोच्या भावात मागच्या आठवड्याभरात सुधारणा झाली. सध्या टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी 2,500 ते 3,000 रुपयांचा भाव मिळतोय. टोमॅटोचा भाव उत्पादन खर्चाच्या पातळीपेक्षा काहीसा वाढल्याचं शेतकरी सांगतायत. टोमॅटोच्या भावात आणखी सुधारणा दिसू शकते असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. राज्यातील बाजारात उडदाचे भाव स्थिरावलेत. नव्या उडदाची आवक अनेक बाजारांमध्ये सुरू झाली आहे, त्यामुळे उडदाच्या भावातील तेजी थांबली आहे आणि सध्या उडदाचे भाव 8,000 ते 9,000च्या दरम्यान आहेत. यंदा देशातील उडीद उत्पादन गरजेपेक्षा कमीच राहिलंय. तसंच सणांच्या काळात उडदाच्या डाळीला चांगला उठाव राहू शकतो. यंदाच्या मान्सूनच्या लहरीपणाचा फटका बासमतीच्या उत्पादनाला बसलेला आहे. भाताच्या ओंबी अवस्थेत आलेला पावसाचा खंड आणि ऐन काढणीच्या हंगामात आलेल्या अवकाळी पावसानं भात पिकाच्या झालेल्या नुकसानीमुळे तांदळाचं उत्पादन घटलंय. तर निर्यातीसाठी देखील मागणी वाढल्यामुळे दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत क्विंटल मागे 500 ते 1,000 रुपयांची वाढ झाली आहे.
राज्य सरकारनं जायकवाडी धरणातून मराठवाड्याला पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यानंतर नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले. धरणातून 100 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणी 4 जणांना पोलिसांनी अटक केली. ऋषिकेश बेद्रे, शनिदेव शिरसट, कैलास सुखसे यांच्यासोबतच निलेश राठोडला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. चौकशी केली असता ऋषिकेश बेद्रेजवळ एक गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस सापडली. माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतीस्तंभावरील स्मृतीस्थळी अभिवादन करणार आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील तिथे दाखल झाले आणि खासदार सुप्रिया सुळे या देखील समाधीस्थळी जाऊन अभिवादन करतील. संजय राऊत स्वतःच एक पनवती असून त्या पनवतीमुळेच शिवसेना फुटते अशा शब्दात खासदार प्रतापराव जाधव यांनी राऊतांवरती टीका केली. दुसऱ्याला पनवती म्हणण्यापेक्षा संजय राऊतांनी गोव्यात जाऊन ज्या उमेदवारांचा प्रचार केला त्यांना 3 अंकी मतं सुद्धा मिळाली नाहीत असं खासदार प्रतापराव जाधव म्हणाले. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे. 2012 मध्ये 2 गटात झालेल्या वादाप्रकरणी संजय गायकवाड यांच्यासह दोन्ही गटातील 17 जणांवरती गुन्हे दाखल झाले. मात्र तारखेवरती आरोपी गैरहजर राहिल्यामुळे कोर्टानं त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढलं. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांना कधीही अटक होऊ शकते. हिंगोलीच्या गोरेगाव माझोड परिसरातील शेतकऱ्यांनी बँकांचं कर्ज फेडण्यासाठी चक्क स्वतःची किडनी, लिव्हर, डोळे हे अवयव विक्रीला काढून अनोखं आंदोलन सुरू केलंय. सरकारनं हे अवयव खरेदी करून कर्ज फेडण्याची विनंती या शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान हे शेतकरी मुंबईकडे रवाना झाले आणि मंत्रालयावरती धडक देऊन ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. अमरावती विद्यापीठातील सभागृहाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झालं. मात्र या लोकार्पणाच्या पत्रिकेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन देशमुख तसंच कुलगुरूंच्या नावाचा उल्लेख होता. यावरून भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी संताप व्यक्त केला. अमरावती विद्यापीठ हायजॅक करण्याचा प्रयत्न असून या प्रकरणी कुलसचिव तुषार देशमुख यांच्या निलंबनाची मागणी त्यांनी केली. हिंगोलीमध्ये एसटी महामंडळाच्या बसवरती अज्ञातानं दगडफेक केल्याची घटना घडली. हिंगोली त्या औंढा रोडवरील आरटीओ कार्यालयाजवळ ही घटना घडली. शेगाव ते नांदेडकडे जाणाऱ्या बसवर अज्ञातानं दगड मारल्यामुळे बसच्या काचा फुटून नुकसान झालंय. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. सांगलीतल्या अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषद कार्यालयावरती धडक मोर्चा काढला. अंगणवाडी सेविकांना 26,000 आणि मदतनीसांना 22,000 रुपये मानधन द्यावं यासोबतच विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. संतप्त अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या मांडत जोरदार थाळीनाद आणि घोषणाबाजी केली. पावसाळा संपताच राज्यातील 10 जिल्ह्यातील 355 गावं आणि 959 वाड्यांमध्ये 377 टँकर्सने पाणी पुरवठा करण्यात येतोय. टँकर सुरू असलेल्या 10 जिल्ह्यांपैकी 8 जिल्ह्यांना एकूण 19.53 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. राज्यात सर्वत्र ज्वारीची आवक कमी झाली असून बाजारभाव वाढू लागलेत. मुंबई बाजार समिती ज्वारीला प्रति किलो 35 ते 72 रुपये असा विक्रमी भाव मिळाला. किरकोळ मार्केटमध्ये सुद्धा ज्वारी 60 ते 80 रुपये किलो दरानं विकली जाते आणि पुढील काही महिने बाजारभाव तेजीतच राहण्याची शक्यता आहे. मुरबाड तालुक्यातील कोडोली एमआयडीसीमुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली आणि या प्रदूषणाचा फटका मुरबाडचा आजूबाजूच्या गावांना बसतोय. श्वसनाच्या आजाराचं प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यानं नागरिक चिंतेत आहेत. हवेची गुणवत्ता कायम राखण्यासाठी कोर्टानं आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ठाणे महापालिकेनं कारवाई सुरू केली. हवा प्रदूषण करणाऱ्या 132 वाहनांवरती पालिकेनं कारवाई केली असून 4,83,000 रुपयांचा दंड वसूल केला. खिचडी वाटपात झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राथमिक चौकशी सुरू आहे. या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्यासह अमोल कीर्तीकर यांना आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स बजावलं. त्यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.